भारत आज 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करत आहे. दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रध्वज फडकवून देशाला संबोधित केलं. सलग 13व्यांदा लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवक, शिक्षण, तंत्रज्ञान आणि क्रीडा क्षेत्रासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा देखील केल्या आहेत. तर चला जाणून घेऊया. यंदाच्या भाषणात विशेष लक्ष वेधून घेतलं ते 2036च्या ऑलिम्पिकनं. पंतप्रधान मोदी म्हणाले की भारत 2036 मध्ये ऑलिम्पिकचे आयोजन करण्यासाठी प्रयत्न करत आहे. जगभरात ऑलिम्पिकमध्ये जवळपास 40 प्रकारचे खेळ आणि शेकडो स्पर्धा होतात. मात्र अनेक खेळांमध्ये भारताची उपस्थिती दिसतच नाही किंवा भारत पात्रच ठरत नाही. हीच परिस्थिती बदलण्यासाठी देशभरात टॅलेंट हंट अभियान राबवण्याची घोषणा मोदींनी केली. गावागावातील, शहरातील आणि देशाच्या कानाकोपऱ्यातील लपलेलं क्रीडा कौशल्य त्या शोधून त्याला योग्य प्रशिक्षण आणि संधी देण्यावर भर दिला जाणार आहे. युवकांसाठी मोदींनी शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातही मोठ्या घोषणा केल्या. 2014 पूर्वी देशात सुमारे 350 विद्यापीठं होती. आता ही संख्या जवळपास 1000 पर्यंत पोहोचली आहे. त्यांनी यावेळी सांगितले की परदेशी विद्यापीठे भारतात येत असून भारतीय विद्यार्थ्यांना देशातच जागतिक दर्जाचं शिक्षण घेण्याची संधी मिळणार असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. पण सर्वात मोठी घोषणा होती ती AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रातील. येणाऱ्या एका वर्षाच्या काळामध्ये 1 कोटी युवकांना AI स्किलचं प्रशिक्षण देण्याचं लक्ष्य पंतप्रधानांनी जाहीर केलं. भारतातील तरुणांनी केवळ AI वापरणारे नव्हे तर भविष्यात AI क्षेत्राचं नेतृत्व करणारे बनावं, हा या मोहिमेमागचा उद्देश असल्याचं त्यांनी यावेळेस सांगितलं. यासोबतच तरुणांसाठी मोफत ऑनलाईन कोचिंग सुरू करण्याची देखील घोषणा यावेळी करण्यात आली. म्हणजेच यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा स्पष्ट संदेश दिसतोय की भारताची पुढची ताकद म्हणजे भारताचा युवा आहे. खेळाच्या मैदानापासून ते AIच्या जगापर्यंत आणि विद्यापीठांपासून ते स्टार्टअप पर्यंत भारतीय युवकांना मोठ्या संधी उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं या घोषणांमधून दिसून येतं. आता एक प्रश्न, 2036च्या ऑलिम्पिकमध्ये भारत किती पुढे जाणार आणि AIच्या जगात भारताची युवा पिढी खरंच नेतृत्व करणार का, याचं उत्तर तर आपल्याला येणाऱ्या काळातच मिळणार आहे. तर मित्रांनो, तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि एकंदरीतच मोदींच्या या भाषणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.